नमस्कार सगळ्यांचा कोकणदारा पेजवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असा। रानभाजी सिरीज आपण काही दिवसापूर्वी सुरू केलेली आणि रानभाजी सिरीजमधील आज आपण दुसरी रानभाजी पाहणार आहोत, ती म्हणजे पेवा अर्थातच पेवगा। स्थानिक भाषेत म्हणजे मालवणी भाषेत आम्ही त्याला पेवगा म्हणतो आणि त्याच पेवग्याची भाजीची आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। ही भाजी दिसते कशी, उगवते कशी, त्याचे औषधी गुणधर्म, भाजी करायची कशी, अशा विविध गुणधर्माबद्दल आपण आज त्याची माहिती घेणार आहोत। खरं तर पेव फुटणं एक मालवणी म्हण आहे, पण पेव फुटणं या म्हणीवर म्हणजे एक घाटमाथ्यावर आणि कोकणात दोन वेगवेगळे अर्थ आहेत। पेव फुटणं म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होणं, म्हणजे मोठ्या प्रमाणात कुठलीही गोष्ट होते किंवा कोणता तरी अतिरेक जर करत असेल तर आपण त्याला पेव फुटणं असं म्हणतो। आणि दुसरी म्हणजे गोष्ट घाटमाथ्यावर एक म्हण प्रचलित आहे, ज्यावेळी हळदीची कंदमुळं काढली जातात त्यावेळी ती कंदमुळं जमिनीतून वर काढल्यानंतर म्हणजे मुंडल्यावर हळद ती वर काढल्यानंतर त्या सगळीकडे दर्प सुटतो, सुवास सुटतो आणि त्याला पेव फुटणं असं म्हणतात। म्हणजे दोन अर्थ वेगवेगळे आहेत। कुठला म्हणजे काही ठिकाणी म्हणतात पेव फुटणं ही मालवणी म्हण, तर काही ठिकाणी म्हणतात पेव फुटणं ही घाटमाथ्यावर देखील या अर्थाने म्हण प्रचलित आहे। पण त्या तिकडे आपण जाऊया नकोत। आज आपण दुसरी रानभाजी आज आपण पाहूया, ते म्हणजे पेवा अर्थातच पेवगा। तर जे आपण समोर जी पाहतोय म्हणजे ही जी आपण झाड जे पाहतोय तर याला आपण पेवा म्हणतो किंवा पेवग्याची भाजी। रानभाजी आहे। पावसात म्हणजे मान्सूनच्या पावसामध्ये कंदमुळं जमिनीमध्ये असतात। आलं जसं जमिनीमध्ये असतं म्हणजे आलंच्या प्रकारात हे झाड मोडतं। क्रीप जिंजर देखील याला म्हटलं जातं। क्रीप जिंजर यासाठी की क्रेप कागदाप्रमाणे याला पांढरी फुलं येतात आणि त्यावरूनच हे नाव पडलं आहे क्रेप जिंजर। जिंजर या म्हणजे आल्या कुळातील हे झाड आहे आणि जिंजर याच्यासाठी की जिंजर म्हणजे आल्यासारखीच कंदमुळं जमिनीत सुप्त अवस्थेत असतात वर्षभर। ज्यावेळी मान्सूनचा पाऊस पडतो त्यावेळी त्याच्यातून अंकुर जमिनीतून वर येतात आणि जे आपण भाजी जी आपण ही समोर जी पाहतो ही, तर या प्रकारे त्याला भाजी येते। तर भाजी कुटण्यासाठी आपण हे जे कोवळे जे कोंब आहेत म्हणजे वरची जी दोन पानं आहेत ते दोन म्हणजे कोवळी पानं काढून आपण त्याची भाजी करू शकतो। तर झाडांची रचना आपण पाहूया। तर झाडांची रचना म्हणजे एक म्हणजे झाडांच्या असं लाल खोड येतं आणि जमिनीतून ते वर आल्यानंतर पानं जर आपण पानांची रचना जर आपण पाहिली तर अशा प्रकारे येते। प्रत्येक पेवेला एक पान आलेलं आहे आणि अशा प्रकारे रचना होऊन म्हणजे पानं अशी गोल आकारामध्ये येतात। म्हणजे एक पान जर ह्या साईडला जर असेल तर दुसरं पण ह्या साईडला, तिसरं ह्या साईडला, अशी गोल वर्तुळाकार फिरून ती पानं वरपर्यंत येतात। तर पेवा रानभाजी आणि अशा प्रकारे जर आपण ती कुटली तर बघा यात कोवळ्या पानांची भाजी केली जाते। तर ह्याच्यात मोठ्या प्रमाणात लोह आणि आयर्न असल्यामुळे औषधी रानभाजी आहे आणि औषधी रानभाजी पावसात नक्की खाव्या। याचे दोन महत्त्वाची कारणं आहेत। एक म्हणजे कोणत्याही रासायनिक खतांचा वापर केलेला नसतो। निसर्गाच्या त्या प्रकृतीच्या देण्यावरही भाजी उगवून येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे रानभाजी ज्या सीझनमध्ये येते त्याच्यात जी जीवनसत्व असतात, औषधी गुणधर्म असतात, त्या ऋतूमध्ये आपल्या शरीराला ते खूप फायदेशीर असतात। त्यामुळे रानभाजी ज्या सीझनला जी रानभाजी येते ती एकदा तरी प्रकृतीसाठी आपल्या नक्की खावी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे रानभाजी आपण ज्यावेळी रानात येतो त्यावेळी आपल्या निसर्गाशी आपल्याला ओळख होते। निसर्गाशी जी झाडं आहेत निसर्गाची समतोल कसा साधायचा, निसर्गाशी जवळीक कशी साधायची, ह्या रानभाजी आपल्याला सांगतात। जर आपण रानभाजी जर जोपासल्या तर खऱ्या अर्थाने आपण हळूहळू निसर्गसुद्धा जोपासायला लागू, असं खऱ्या अर्थाने ही रानभाजी सिरीज करण्याचा एक प्रमुख हेतू आहे आणि त्याच हेतूने आपण ही रानभाजी सिरीज सुरू केलेली आहे। तर पेवगा आपण पाहतोय। तर आपण ही पेवा भाजी आपण पाहिली तर करायची साधी सोपी पद्धत आहे। आम्ही खास करून चरडाळ घालून ज्या प्रकारे मुळ्याची भाजी करतो त्याच प्रकारे आम्ही ती भाजी पानं चिरून कांदा, खास करून कांदा आणि चणाडाळ घालून ती आम्ही भाजी करतो। तेलाची गरज पडत नाही, कारण या पालेभाज्या ज्याप्रमाणे मुळ्याची भाजी करतो, ज्याप्रमाणे आपण पाल्याची भाजी करतो त्याच प्रकाराने पाल्याची आम्ही भाजी करतो। दुसरी पद्धत आहे म्हणजे याच्यात आपण मसाला घालूनसुद्धा भाजी करू शकतो चणाडाळ घालून। आणि तिसरी पद्धत एक भाजी नाही तर ह्याची आपण भजीसुद्धा करू शकतो। म्हणजे बेसनच्या पिठामध्ये ही पानं बारीक चिरून कांदा घालून आपण छान भजी करू शकतो।
तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भाजी करण्याच्या ज्या स्थानिक पद्धती आहेत त्यानुसार आपण ही भाजी अतिशय उत्तमरित्या करू शकतो. निसर्ग मस्तपैकी आपणाला खुणावतो आहे, म्हणजे सगळीकडे आभाळात देखील जर आपण पाहिले ना तर सुंदर पावसाचे ढग आलेले आहेत. आणि या पावसाच्या ऋतूमध्ये, मान्सूनच्या ऋतूमध्ये आपण रानभाजीची सिरीज जी आपण सुरू केलो आहे, आपला सुंदर प्रतिसाद आम्हाला लाभतो आहे. लवकरच भेटूया तिसरी रानभाजी घेऊन. पण तोपर्यंत आजची रानभाजी आपण अनुभवतो ती म्हणजे पेवा, क्रिप जिंजर ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, आणि आमच्या मालवणी भाषेत आम्ही त्यांना पेवगो म्हणतो. तर नक्की सांगा अजून काय जर तुमका माहिती हवी असतात, किंवा अजून जर काय कमी पडत असतात, किंवा अजून कोणती तुमका माहिती जर असेल तर नक्की सांगा. त्याप्रमाणे आपण तसे व्हिडिओ करत जाऊया. एकच हेतू असा, पुन्हा आपण निसर्गाकडे वळूया, निसर्ग वाचवण्यासाठी प्रयत्न करूया. धन्यवाद.